अमेरिकेत मेटा कंपनीला एका मोठ्या खटल्यात जबर दणका बसला असून कंपनीला तब्बल 9,59,000 कोटी रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे। कॅलिफोर्नियातील फेडरल कोर्टात हा निकाल देण्यात आला। अमेरिकेतील अनेक राज्य, शाळा आणि सर्वसामान्य लोकांनी मेटा विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांचा हा भाग असून आरोप एकच होता। मेटाच्या प्लॅटफॉर्मर्सनी तरुण आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घातलंय। तब्बल 29 राज्यांनी मेटावर कोप्पा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला होता। पालकांना सूचना न देता आणि संमती न घेता अल्पवयीन मुलांच्या वैयक्तिक डेटा गोळा केल्याची आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तोच डेटा स्वतःचे AI मॉडेल्स प्रशिक्षित करण्यासाठी वापरल्याचा आरोप होता। कोर्टाने केवळ दंडावरच न थांबता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मुलांसाठी डेली लिमिट आणि नाईट टाइम ब्लॉक आणण्याचे थेट आदेश दिले आहे। मेटाने मात्र सर्व आरोपांचं ठाम खंडन केलं असून चूक केल्याचं साफ नाकारलं आहे। एवढा मोठा आर्थिक फटका बसूनही मेटाच्या शेअर्समध्ये प्री मार्केट ट्रेडिंग मध्ये 4.4% वाढ नोंदवली गेली आहे। तुम्हाला काय वाटतं, भारतातही असेच कठोर नियम फेसबुक, इंस्टाग्रामवर लागू व्हायला हवेत का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।